और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अप्लायंसेस के साथ। ब्रांडेड एयर कंडीशनर्स, बेस्ट ब्रांड्स, बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में। एयर कूलर्स जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए। सिंगल डोर रेफ्रिजरेटर, डबल डोर रेफ्रिजरेटर्स, इन्वर्टर बैटरी, डीप फ्रीजर्स, विजी कूलर, एलईडी टेलीविजन्स, semi and fully automatic washing machines, water purifier, RO plus UV, आटा चक्की, water dispensers, water coolers, mini refrigerators, सभी appliances बेस्ट ब्रांड्स के बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में। कशासाठी घडलंय याच्यावरती आपण नाही घेतल्याशिवाय खंबीर बसायचं नाही, ध्यानात ठेवा। फक्त इथं तुम्ही एक जीव दाखवून आता काहीतरी माहोल झालाय म्हणून फक्त गरम होऊ नका, शेवटपर्यंत असं तेवत राहा। याला आपल्याला न्याय मिळवायचाच आहे, मिळवायचा का नाही मिळवायचा? हे फक्त अशी ठेवा, चलबिचलीत होऊ नका, काय वेड वगैरे करू नका, फक्त एक ताकद ठेवा। जोपर्यंत काही साडा लागत नाही, जोपर्यंत माहिती कळत नाही, जोपर्यंत आपल्या कामगाराला न्याय मिळत नाही, तोपर्यंत शांत बसायचं नाही, फक्त जरा संयम ठेवा। कोणी काय सांगत, कोणी कोणाची माफी पेटवते, आपल्या सगळ्याच आपल्यातला आपल्या परिवारातला एक माणूस गेलेला आहे। सगळ्यांच्या भावना तीव्र आहेत। आता जे काय सांगितलं की त्याच्या बायकोनी पण बरं वाईट करून घेतले ते दुर्दैवी आहे, पण जर आपण सगळ्यांनी जर संयम सोडला तर कुठंतरी आपल्याही मुलाबाळांचा आपल्या परिवाराचा पण प्रश्न होतो। सगळ्यांना हात जोडून विनंती आहे, त्याला न्याय मिळवून देण्यासाठी ना सगळ्यांनी एकत्र राहा, कोणीही भावनेचा उद्रेक करू नका, पोलिसांना सहकार्य करा। त्याला अटक झालेली आहे, त्यांनी एक नाही तर पूर्ण परिवाराचा जीव घेतला। भावनेचा आदर आहे, पण असं बोलून असं करून चालत नाही। कायद्याने त्याला शिक्षा होईल। मावशी मला सांगा, आपल्या जर 4 लोकांनी त्याला मारलं, हे नको 4 लोक जेलला गेल्यावर कोण बघणार त्यांचं कुटुंब कोण बघणार? आडमुठपणाची भूमिका घेऊ नका, त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आपण त्याचा विनंती आहे, या माणसाला फाशीची शिक्षा झाली पाहिजे। त्याच्या बायकोनी पण फाशी घेतली, सगळं उघड्यावर पडले। 4-5 लेकरं लागले नाही साहेब, मला फाशी झाली पाहिजे साहेब। सगळ्याला आश्वासन देतो आपण आरोग्याला अटक केली आणि ही पूर्ण प्रक्रिया व्यवस्थित करून तपास व्यवस्थित कसा होईल, सगळ्या शास्त्रीय दृष्टीने कसा व्यवस्थित होईल हे सगळं बघून अजून करून काय आहे काय बघून आपण याला फाशी कशी होईल त्याला 100% प्रयत्न करू। नाही साहेब, याच्यासोबतच आम्हाला अजून त्याच्यावर एक गुन्हा दाखल आहे की तिने ज्या आमच्या मायमावलीने फाशी घेतली ना त्याचे पण जबाबदार आहे, याच्यावर तो पण गुन्हा दाखल झाला पाहिजे। केला म्हणून याच्यावर गुन्हा दाखल करू, तोही गुन्हा दाखल करू आणि त्याच्यामध्ये पण त्याला अटक करतो। त्यामुळं सगळ्यांना शांततेचं आवाहन करतो की आपण कायदेशीर प्रक्रिया, कायदेशीर सगळा तपास व्यवस्थित करणार आहोत, पूर्ण सगळ्या दृष्टीने जेवढे करता येईल तेवढं करणार आहोत आणि याला कशी फाशीपर्यंत शिक्षा होईल हे आपण बघणार आहोत। तुम्ही याबद्दल कसली निसंकोच राहा। कोणीही येऊन माता भडकवण्याचा प्रयत्न केला, हे करू ते करू, त्या गोष्टीला नका। कायद्याने त्याला शासन करता येतं, ते शासन करूया। सगळ्यांनी एकजूट दाखवा, कोणीही वादविवाद घालू नका, कोणीही कोणाच्या भडक्यावर जाऊ नका, सगळ्यांनी संयम ठेवा, ठीक आहे? आणि पोलिसांना सहकार्य करा, मागावा सगळ्यांनी। ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।